मुळशी तालुक्यातील पौंड येथील नागेश्वर मंदिर येथे देवीच्या मूर्तीची करण्यात आलेली विटंबना, तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील माऊली विठोबांच्या प्रतिमेची विटंबना, तसेच कर्नाटक राज्यातील मंगलोर येथील हिंदू कार्यकर्ते सुहास शेट्टी यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी याबाबत कडेगाव येथे जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। नमस्कार, जय श्रीराम। आज कडेगाव येथे आपण सर्व सकल हिंदू समाज एकत्र झालेलो आहे। काही जण इथं रस्त्यावर उभारून बघत आहेत, काही जण जात आहेत, बघून जात आहेत। त्यांना कुठली तरी भीती वाटत असणार आहे। त्यामुळे मी म्हणतोय, आर्मी सीमेवर कुठपर्यंत लागणार? आपण काय करत आहोत? आपण हिंदू म्हणायला सुद्धा आपल्याला भीती वाटायला लागलेली। आज पश्चिम बंगालमधील अत्याचार असो, काश्मीरमधील पहलगाम येथील हिंदू पर्यटकावरील झालेले हल्ले असो, निष्पाप पर्यटकावर झालेले हल्ले, तसेच बांगलादेशमधील अत्याचार असो, तसेच आता झालेले पुण्यामधील मूर्तीची दैवतांची विटंबना असो, आपल्या दैवतावर कशा पण पद्धतीने विटंबना चालू आहे। आपण कुठेवरही सहन करणार? आपण मित्रांनो तरुण आहोत। आपण जर आज शांत बसलो तर उद्याचा दिवस आपल्याला मुस्लिम म्हणून जगावं लागेल। आपल्या रगात आग असली पाहिजे मित्रांनो। एक समाज बांधव म्हणून आपण आज रणांगणावर उतरलो पाहिजे। मला सांगा, आपण जर सहन करत राहिलो तर उद्याचा दिवस आपल्याला बांगलादेश सारखी परिस्थिती इथं निर्माण होईल। आपण शांत नाही बसलो पाहिजे। कमीत कमी आपण हिंदू एकता म्हणून तर कमीत कमी रस्त्यावर उतरलो पाहिजे। कमीत कमी एक फूट जरी झाली तर त्यांना दिसेल की बाबा आज हिंदू समाज जागृत व्हायला लागलाय। त्यासाठी त्यांना सुद्धा कुठेतरी वचक बसेल। आपण सर्वांनी एकत्रित येऊन जन आक्रोश मोर्चा असो, प्रत्येक सोशल मीडिया असो, तिथं आपण प्रत्येक मंचावर आपण उपस्थित राहिलो पाहिजे एक हिंदू म्हणून। एवढंच मी सांगेन की आर्मी इथं येऊन काम करणार नाही। इथं आपण हिंदू म्हणून एकता दाखवून आपल्यालाच काय काय करायचंय ते करायचंय, दाखवायचंय। आणि झाले आज मला सांगा, काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये 26 पर्यटक शहीद झाले, मारले गेले। त्यातील 25 हिंदू होते। त्यांना धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला केला गेला, त्यांना मारले गेलं। हीच वेळ आपल्यावर सुद्धा येणार आहे जर आपण शांत बसलो किंवा त्यांचं सहन करत राहिलो तर। त्यामुळे जागे व्हा हिंदूंनो, तुमच्या सोबत मी म्हणू नका किंवा तुम्ही म्हणू नका, आपण सर्वजण मिळून आपण एकत्र येऊया आणि त्यांना उत्तर देऊया। आज आपण एकत्र आलो तर उद्या आपली ताकद त्यांना दिसेल आणि त्यांना सुद्धा वचक बसेल। आणि झालेल्या आता काल परवा जवान शहीद होत आहेत, यांची ही लढाईला जे पहलगाम मध्ये झालेले जे काय शहीद जवान झाले किंवा पर्यटक शहीद झाले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो, आदरांजली देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आज आपल्या इथे कडेगाव मध्ये हिंदू सकलचा मोर्चा काढण्यात येतोय, पण हिंदूची बघण्याची भूमिका भरपूर आहे। ज्यावेळी आपल्या हिंदूचं वेळ येईल प्रत्येकाच्या घरावर, त्यावेळी आपला हिंदू जागा होईल। काही ठिकाणी बघायची भूमिका घेतली आहे। मला वाटते त्यांनी बांगड्या घालायची गरज आहे। आता बघायची भूमिका घेते। काल आम्ही कडेगावात सगळ्यांना सांगितलेलं या म्हणून, पण त्यांनी वाटते मला त्यांच्या घरात भीती वाटते। ज्यावेळी तुमच्या वेळ येईल त्यावेळी कळेल तुम्हाला काय असते। त्या झालेल्या घटनेत आज पुणे जिल्ह्यात झालेली घटना आहे, परत सोलापूर जिल्ह्यात झालेली घटना आहे आणि एक सांगली जिल्ह्यात झालेली घटना आहे। पण त्या घटनेचा कुणाला काय कल्पना नाही, काय माहित नाही। आपल्या आज खानापूर तालुक्यात एक आपल्या हिंदू देवतावर ज्यानं मूत्र धारण केलेलं आहे त्या हरामखोरानं, आज त्याच्यासाठी सगळेजण आपण एक झालो पाहिजे, एक होणं गरजेचं आहे। आज नाही झालं तर उद्या तुमच्या प्रत्येकावर घरावर वेळ असणार आहे। आणि आमचा हिंदू फक्त बघायची भूमिका घेतोय। त्यांना काय वाटतंय की आपल्या वाद कोणी येणार नाही।
ठीक आहे, आज बसा, तुमच्या वेळ नाही आम्हाला माहित आहे. आणि काय काय ठिकाणी मी सोशल मीडियावर बघतोय, संभाजीनगर मध्ये काय काय जण लिहितात की औरंगजेब आमचा बाप आहे. अरे तुमचा बाप औरंगजेब आहे, औरंगजेब नाही तर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत महाराज आहेत. आणि काय काय ना सांगतो ते पोस्ट स्टेटस टाकतात ना, ते देतात पुन्हा, ते असले काय आम्हाला द्यायचे नाहीत बरं का. आणि असे जे काय काय आहेत त्यांना भर चौकात मारीन आम्ही. आणि आम्हाला सांगतात की हिंदू विषय काय काय घाण कमेंट करतात, पण त्यांना एकच सांगतो, हिंदू विषय जर कोणी आमच्या छोटा कोणी असून हिंदूचा कट्टर कार्यकर्ता जर त्याला कोणी हात लावला तर हिंदू सकाळ त्याच्या पाठीमागा आहे. जय श्रीराम. हिंदू समाजाच्या वतीनं या महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात काही घटना हिंदूंच्या देवदेवताबद्दल अपमान करणाऱ्या घटना घडलेल्या आहेत. आणि त्या घटनांचा निषेध आणि ज्या कुणी या घटना घडवल्या त्या अवलादींना पोलीस खात्यानं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन देण्यासाठी हा सकल हिंदू समाजाच्या वतीनं आपण मोर्चा काढलाय. पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला आणि हल्ला करत असताना प्रत्येकाला धर्म आणि जात विचारून त्यांच्यावर हल्ला केला. या भारत देशात राहायचं, या भारत देशाचं अन्न खायचं आणि या देशाची गद्दारी करायच्या असल्या अवलादी या पाकिस्तानातून भारतात येतात आणि प्रत्येक गोष्टीवर हिंदूंच्यावर अन्याय, प्रत्येक गोष्टीवर हिंदूंच्यावर अन्याय. आणि हिंदू समाज आपला निद्रिस्त अवस्थेत आहे, झोपलेला आहे. हिंदू समाज जागा झाल्याशिवाय हे हिंदू राष्ट्र आहे जगाला दाखवून देण्याचं काम या देशाचे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान करतायत. पण एक नरेंद्र मोदी सगळ्या जगात आपला ठसा उमटवू शकतो, पण त्याच्या पाठीशी हिंदू समाज म्हणून उभा राहणं आपलं सुद्धा या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पाठीशी, या देशाच्या पंतप्रधानाच्या पाठीशी उभा राहण्याचं काम आपण हिंदू समाज म्हणून केलं पाहिजे. आज आपण निद्रिस्त असल्यामुळं आपल्या मुलीबाई सुद्धा सुरक्षित नाहीत. लव जिहादच्या नावाखाली आपल्या मुलींना फूस लावली जाते, आपल्या मुली पळवून नेल्या जातात. आणि मग आपला हिंदू समाज झोपलेला असतो. मग कुणाच्या तरी एखाद्या घरात घटना घडल्यानंतर त्याला जाग येते की माझ्या घरात असं घडलंय. त्याला असं वाटतं की शिवाजी महाराज जन्माला यावा पण दुसऱ्या घरात यावा, माझ्या घरात येऊ नये. कारण शिवाजी महाराज आपल्या घरात जन्माला आला तर त्याला युद्ध करावं लागेल, त्याला